आणि बातमीपत्रामध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। रणजित निंबाळकरांवर दानवे यांनी गंभीर आरोप केले। तसंच फडणवीसांच्या फलटण दौऱ्यावरूनही आता अंबादास दानवे यांनी ट्विट केलंय। अंबादास दानवे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यावर ट्विट करत निशाणा साधलेला आहे। फलटणमधील महिला डॉक्टर बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणामध्ये अंबादास दानवे हे आक्रमक बनलेले आहेत। त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर देखील आरोप केलेला आहे। त्याचबरोबर आज फडणवीसांच्या दौऱ्यावरूनही अंबादास दानवे यांनी ट्विट करत जोरदार निशाणा साधला आहे। या प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांनी सातत्यानं आवाज उठवत काल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं देखील नाव घेतलंय। दरम्यान अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय? मल्हारी चन्ने आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरनं रेफर केला होता। हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला असं सांगत 2 पीए या महिला डॉक्टरकडे आले होते। या महिला डॉक्टरनं याविषयी आपल्या जबाबात हे नमूद केलं आहे। दुसरा पुरावा म्हणजे फलटण JMFC कोर्टामध्ये दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो। आरोपी चन्नेच्या विरोधामध्ये स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड कंपनीनं दावा दाखल केला होता। ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे। महिला डॉक्टरला फोनवरून बोलणं करून देणारे 2 पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटिळक। तपास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावं की DYSP राहुल धस आणि PI अनिल महाडिक यांचा यामध्ये काय सहभाग होता। तर अंबादास दानवे यांनी ट्विट करत हा सवाल उपस्थित केला।